विनिंग वेव्ह अकॅडमी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. ग्रामसेवक परीक्षेतील जे काही तांत्रिक प्रश्न असतात, कृषी व पंचायत राज आणि समाज सुधारक यावर आधारित आपण संकीर्ण स्वरूपातील प्रश्न त्या टॉपिकवर पाहणार आहोत. तर मग बघा, परभणी क्रांती हे कशाचे वाण आहे? तर ते जे वाण आहे ते भेंडीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाखेचे उत्पादन जगात सगळ्यात जास्त कोणत्या देशात होते? तर ते मित्रांनो, भारत या देशामध्ये लाखेचे उत्पादन सर्वाधिक होत असते. खालीलपैकी कशाला पावसाच्या पाण्याचे पुनर्वापर असे म्हटले जाते? शेततळ्याला असं म्हटलं जातं. बोरवर तर नाही, आपण जमिनीतून उपसाच करतो. नदी पावसाच्या पुनर्वापराचं साधन नाही. समुद्र नाही, बरोबर. सगळीकडून जे नदीचं पाणी इथं येतं, शेततळ्यामध्ये पाणी साठवतो, म्हणजे उपलब्ध झालेलं पाणी आपण तिथे वापरत असतो, म्हणून ते पुनर्वापर असं समजलं जातं. उत्तर भारतात म्हणजे उत्तर भारताचे जे राज्य आहेत तिकडे, जसे उत्तर प्रदेश इकडल्या बाजूला साठी खालीपैकी द्राक्षाचा कोणता प्रकार सुयोग्य असतो? पार्लेट, ब्लॅक प्रिन्स आणि त्यानंतर बेदाना अशा प्रकारचा पर्याय पाहिजे होता. तर ते वरील तिन्ही पण जे आहेत ते उत्तर भारतासाठी द्राक्षाचे वाण योग्य आहेत. पुढे, वेलदोडे सुकवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे करतात? कमी तापमानावर सुकवून वेलदोडे सुकवले जाते, म्हणजे ही पद्धत वेलदोडे सुकवण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचा पोत असलेल्या मातीमध्ये पाणी आणि पोषणद्रव्य धारणाची क्षमता सगळ्यात जास्त असते? म्हणजे पाणी जे आहे ते कोणत्या मातीमध्ये, कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये शोषून धरली जाते? तर ते उत्तर आहे चिकन प्रकारची माती. रेताळ म्हणजे त्याच्यात तर राहतच नाही. वाळुकामय म्हणजे वाळूसारखी असते. शुष्क म्हणजे कोरडी. मग हे तिन्ही पण त्या नावावरून समजून घ्यायचं की ही अयोग्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑर्डर कोले ऑस्ट्रोजन्यलहाला अशी ही म्हणतात. तर ते कशाला म्हणतात? तर ते अळीला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्यानंतर खालीलपैकी कोणता एक हरितगृहातील वायू आहे? आता हरितगृहामध्ये कार्बन डायऑक्साईड देखील येतो, CNG येत नाही, लक्षात असू द्या. तर हरितगृहामध्ये जे वायू आहेत त्यापैकी मिथेन आहे, नायट्रोजन नाही, हायड्रोजन पण नाही आहे. सूर्यफुलातील फ्लोरा म्हणजे काय? त्याला काय म्हटलं जातं? तर कॅपिप्युलम असं म्हटलं जातं. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरता चुना वापरला जातो? तर आम्लधर्मी जमिनीसाठी चुना वापरला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे आपले आजचे 10 प्रश्न झालेले आहेत. जास्त वेळ न घालवता तुम्हाला कमी वेळेत जास्त माहिती सांगण्यासाठी अशा प्रकारे 10-10ची सिरीज आपण बनवतो आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.